नमस्कार. अच्छा, वीज म्हणजे काय? फक्त दिवा लागणं किंवा पंखा फिरणं? नाही. त्यापेक्षा खूप काही जास्त आहे. वीज धातूंना नवा आकार देऊ शकते. त्यांना एक नवीन ओळख देऊ शकते. आज आपण विजेच्या याच एका रासायनिक चमत्काराबद्दल बोलणार आहोत, जो आपल्या रोजच्या आयुष्यात सगळीकडे लपलेला आहे. चला, याची सुरुवात एका अशा गोष्टीने करूया, जी आपण सगळेच लहानपणापासून ऐकत आलोय. एक साधासा सल्ला, पण त्यामागे एक मोठं विज्ञान आहे. चला तर मग बघूया काय आहे ते. हा इशारा तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, नाही का? घरात मोठी माणसं नेहमी ओरडतात, ओल्या हातांनी बटनाला हात लावू नकोस. पण असं का सांगतात ते? नक्की काय धोका असतो यात? आणि याचं उत्तर आहे आपल्या नळाच्या पाण्यात. आपल्याला वाटतं की ते पाणी शुद्ध आहे, पण खरं तर त्यात बरीच खनिजं आणि क्षार विरघळलेले असतात. आणि माहितीये का, हेच मिश्रण पाण्याला विजेचा एक उत्तम वाहक बनवतं. म्हणजे आपला ओला हात विजेसाठी जणू काही एक मोकळा रस्ताच तयार करतो. तर मग प्रश्न येतो की वीज नेमकी कशातून वाहते आणि कशातून नाही, हे कसं ओळखायचं? बरं, विज्ञानाकडे ना यासाठी एक खूप सोपी युक्ती आहे. चला बघूया काय आहे ती. सोप्या भाषेत सांगायचं तर पदार्थांचे दोन गट पडतात. एक म्हणजे सुवाहक, म्हणजे कंडक्टर, जसं की तांबे किंवा ॲल्युमिनियम. हे विजेला म्हणतात या खुशाल या. आणि दुसरे म्हणजे दुर्वाहक, म्हणजे इन्सुलेटर, जसं की रबर आणि लाकूड. हे विजेला सरळ थांब म्हणतात, तिला पुढे जाऊच देत नाहीत. आणि हेच तपासण्यासाठी हे साधंसं उपकरण बनवलंय, ज्याला आपण टेस्टर म्हणतो. यात काय असतं? एक बॅटरी, एक छोटा दिवा आणि दोन मोकळी टोकं. ही टोकं जर एखाद्या सुवाहकाला जोडली की सर्किट पूर्ण होतं आणि दिवा लागतो. आहे की नाही सोपं? ओके, तर घनपदार्थांचं म्हणजे लाकूड आणि तांब्याचं तर समजलं, पण द्रवांचं काय? म्हणजे पाणी, रस, तेल यांच्यातून वीज जाते का? हा खरा इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि याचं उत्तर खरंच आश्चर्यचकित करणारे आहे. आता इथे एक गंमत बघा. जेव्हा आपण हा टेस्टर लिंबाच्या रसात बुडवतो तेव्हा दिवा लागतच नाहीये. मग याचा अर्थ काय घ्यायचा? लिंबाचा रस दुर्वाहक आहे का? पण थांबा, उत्तर इतकंही सोपं नाहीये. याचं कारण असं आहे की काही द्रव पदार्थ वीज वाहून तर नेतात, पण अगदी कमी प्रमाणात. हा करंट इतका वीक असतो की तो दिव्याच्या फिलामेंटला, म्हणजे त्या तारेला, चमकण्या इतका गरमच करू शकत नाही. मग इतका कमजोर करंट ओळखायचा कसा? इथेच आपल्या मदतीला येतो एक छोटा हिरो, LED. हा काही साधा दिवा नाहीये, हा एक सुपर सेन्सिटिव्ह डिटेक्टर आहे. अगदी लहानसा क्षीण करंटसुद्धा याला चमकवण्यासाठी पुरेसा असतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, LEDला दोन पाय म्हणजे लीड्स असतात. एक जरा लांब असतो आणि एक छोटा. तो जो लांब पाय आहे तो नेहमी बॅटरीच्या पॉझिटिव्ह म्हणजे प्लस टोकाला, आणि छोटा पाय नेगेटिव्ह म्हणजे मायनस टोकाला जोडायचा. बस इतकं. चला आता आपण याच्या मूळ मुद्द्यावर येऊया. जेव्हा वीज एखाद्या सुवाहक द्रवातून जाते तेव्हा ती फक्त शांतपणे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात नाही, तर ती त्या द्रवामध्ये चक्क एक रासायनिक क्रांती घडवून आणते. जरा या प्रयोगाकडे बघा. आपण काय केलंय? मिठाच्या पाण्यात दोन कार्बनच्या कांड्या बुडवल्या आहेत, यांनाच इलेक्ट्रोड्स म्हणतात. आणि आता जसं आपण करंट सुरू करतो तसं या कांड्यांच्या पृष्ठभागावर एक जादुई क्रिया सुरू होते. आणि हेच आहेत विजेचे रासायनिक परिणाम. आपल्याला काय काय दिसू शकतं? तर इलेक्ट्रोड्सवर वायूचे बुडबुडे येऊ शकतात, एखाद्या इलेक्ट्रोडवर धातूचा थर जमा होऊ शकतो किंवा चक्क द्रावणाचा रंगच बदलू शकतो. हे सगळं काय सांगतंय? की तिथे एक रासायनिक बदल होतोय. आणि गंमत अशी आहे की हा काही नवीन शोध नाहीये. विचार करा, तब्बल 1800 साली विल्यम निकोलसन नावाच्या एका ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञाने हे सिद्ध केलं होतं. त्यांनीच पहिल्यांदा जगाला दाखवून दिलं की वीज पाण्याला तोडून त्यातून ऑक्सिजन आणि हायड्रोजन वायू वेगळे करू शकते. आणि ह्याच एका साध्या वैज्ञानिक तत्वावर एक अख्खाच्या अख्खा उद्योग उभा आहे. एका खूपच आकर्षक आणि महत्त्वाच्या प्रक्रियेचा, जिला म्हणतात विद्युत विलेपन किंवा सोप्या भाषेत इलेक्ट्रोप्लेटिंग. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे विजेच्या मदतीने एका धातूवर दुसऱ्या धातूचा एक पातळ थर चढवणं. आणि हीच प्रक्रिया आपल्या आजूबाजूच्या अनेक वस्तूंना सुंदर आणि टिकाऊ बनवते. हे सेटअप बघा. कॉपर सल्फेटच्या द्रावणात
जेव्हा वीज वाहू लागते तेव्हा काय होतं तर पॉझिटिव्ह टोकाला जोडलेल्या तांब्याच्या पट्टीमधून तांब्याचे कण सुटतात आणि ते निगेटिव्ह टोकाला जोडलेल्या वस्तूवर जाऊन चिकटतात. जणू काही एका ठिकाणाहून धातू उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यासारखंच आहे हे. खरंच एक विलक्षण प्रक्रिया आहे ही. ही प्रोसेस कशी काम करते ते पाहू स्टेप बाय स्टेप. पहिलं, ज्या धातूचा मुलामा द्यायचा आहे त्याचं द्रावण तयार करायचं. दुसरं, ज्या वस्तूवर मुलामा द्यायचा आहे तिला नेगेटिव्ह टोकाला जोडायचं. आणि तिसरं म्हणजे ज्या धातूचा थर चढवायचा आहे तो पॉझिटिव्ह टोकाला जोडायचा. मग जसा करंट सुरू होतो तसा पॉझिटिव्ह टोकावरचा धातू विरघळतो आणि नेगेटिव्ह टोकावरच्या वस्तूवर त्याचा एकसारखा थर जमा होतो. आणि हे काही फक्त लॅबपुरतं मर्यादित नाहीये. हे आपल्या घरात, आपल्या आजूबाजूला सतत घडत असतं. सायकलचं चमकदार हँडलबार, बाथरूममधले नळ, गाड्यांचे क्रोम केलेले पार्ट्स, एवढंच काय, ते सुंदर दिसणारे कृत्रिम दागिने, या सगळ्यांवर इलेक्ट्रोप्लेटिंगचीच जादू आहे. पण हे सगळं करतात तरी का? याची मुख्यत्वे 3 कारणं आहेत. पहिलं म्हणजे देखावा. क्रोमियम प्लेटिंगमुळे वस्तूंना एक जबरदस्त चकाकी येते. दुसरं कारण आहे संरक्षण, म्हणजे लोखंडावर जस्त्याचा थर दिला की ते गंजत नाही. आणि तिसरं, जे खूप महत्वाचं आहे, ते म्हणजे किफायतशीरपणा. एखाद्या स्वस्थ धातूवर सोनं किंवा चांदीचा पातळसा थर चढवला की त्या वस्तू एकदम महागड्या दिसायला लागतात. तर हे तर खरं आहे की या प्रक्रियेमुळे वस्तू सुंदर आणि टिकाऊ बनतात. पण या चकाकीची एक दुसरी, थोडी गडद बाजू सुद्धा आहे, ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. इलेक्ट्रोप्लेटिंग करणाऱ्या कारखान्यांमधून जे रासायनिक पाणी बाहेर पडतं ते खूपच विषारी आणि प्रदूषणकारी असतं. आणि म्हणूनच ह्या उद्योगासमोर सगळ्यात मोठं आव्हान हेच आहे की या घातक कचऱ्याची योग्य विल्हेवाट कशी लावायची. आणि हाच प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो. आपल्याला चमकदार आणि टिकाऊ वस्तू तर हव्यात, पण त्याची किंमत आपलं पर्यावरण तर चुकवत नाहीये ना. तंत्रज्ञान आणि निसर्ग यांच्यात एक योग्य समतोल साधण्याचा मार्ग आपल्याला शोधावाच लागेल, नाही का?